घोड़ा पकड़ ऐसा नहीं जाएगा घूमेगा तब ना। ते लोक स्वतः चप्पल घालून और रस्सी से पंप उधर खींच लो ना थोड़ा। हाँ रस्सी टाइट करो उधर जाएगा पंप। आता मैं कहीं पे पकड़ रही है खींचो ले जाओ उधर। जब पकड़ ला हो मेला माझी इकडे सरळ होता तो आता तिकडे गेला दिसतंय हा बघ घोडा पकड मग त्याला काढू काय अरे घोडा पकड आपण चाललाय इकडे सिद्धू सिद्धू इकडे या बाजूला घोडा पकडे तू गेला कॅमेरामॅन खाली येतात सुधीर माझी त्याच्यानंतर इथे आमची सरपंच पूर्वा मळेकर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे म्हणजे सापगडामध्ये टाकी आहे साप बहुतेक भिंतीतून जो खिडकी आहे त्या खिडकीतून आला असेल आणि त्याला काही चंद्र बघू शकतो पूर्ण टाकी आहे म्हणजे बोगदा टाईप आहे वरती रेल्वेचा रोड आहे तर घोणं जर साप मित्रांनो विषय साप आहे त्याच्यामुळं आपण जेवढं सेफ्टीमध्ये पकडते तेवढं सेफमध्ये पकडूया त्यासाठी मी थोडंसं जुगाड केलं आहे वगैरे चालते ठीक आहे आरामात जातो त्याला काय आहे मित्र बघू शकता घोडाचा तिथं साप आहे विषारी साप आहे चिखल असल्यामुळं त्याला हात न लावता तर रिस्की पडतोय कारण चुकून जर आपला पाय सरकला तर आपल्या जीवाला धोका आहे सो त्याच्यामुळं एक खूप सोप्या पद्धतीने आम्ही त्याला रेस्क्यू करण्याचं ठरवलं ही नाही तोडी पुढं समोर दोरी मागतो बांधाला
ए वरती कोण काय रशी बघ असते तर आराम पकड़ दोरी पकड. इधर किचन लग जाएगा इसको. तर मित्रांनो आपण जो साप पकडला होता खूप अडचणीची जागा होती आणि चिखलसुद्धा खूप होता. जो साप होता तो रसल वायपर म्हणजे घोणस जातीचा साप मित्रांनो, विषारी जातीचा साप आहे तो. त्या लोकांना त्या सापाची भीती होती कारण साप पाण्याच्या टाकीमध्ये पडला होता आणि तो पाणी लोक प्यायला वगैरे वापरतात, पण अजून तो वापरायची सुरुवात नाही केली. तर त्याला रेस्क्यू केल्यानंतर आम्ही लगेच त्याला आता रिलीजला घेऊन आलो आहे. तर मित्रांनो, आता समजा थंडी चालू आहे आणि त्याच्यामुळे घोणस जातीचा साप हा जास्त बाहेर पडतो. आणि आता जे घोणस साप भेटतात ते एक सोबतच म्हणजे एक असतात किंवा दोन असतात किंवा तीनसुद्धा असू शकतात. त्याच्यामुळं लहान मुलांना वगैरे जर तुम्ही रात्री वगैरे जर खेळायला पाठवताय तर थोडी काळजी घ्या, कारण हे साप रात्रीचेच जास्त बाहेर पडतात. ह्याच्यामध्ये हिमोटॉक्सिन विष सापडला होतो मित्रांनो, जो की आपल्या रक्ताचा पूर्ण रक्त जो आपला तो पूर्ण गोठवून टाकतो आणि नंतर त्याचा इफेक्ट आपल्या किडनीवर वगैरे होतो किंवा आपल्या हार्टवर होतो. तर याला मी आता बाहेर काढतो. बघू शकता हा आहे रसल साप, घोणस जातीचा साप. मित्रांनो, त्याच्या बॉडीवरचे जे पट्टे आहेत ते बघू शकता कशा प्रकारे आहेत. त्याच्या हेडपासून ते शेपटीपर्यंत गोल असे टप्पे चालू होतात. एखादी रुद्राक्षाची जशी माळ असते त्या टाईपमध्ये आहेत आणि बाजूनी त्याच्या गोल गोल आकाराचे सिम्बॉल आहेत. खूप रागीट असा असणारा साप आहे मित्रांनो. तो 2 ते 3 दिवस चिखलामध्ये असल्यामुळं थोडा तो दमल्यासारखा झालेला आहे, त्याच्यामुळे त्याला जास्त चालता वगैरे येत नाही. मित्रांनो, अशाच आपल्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओज आहेत त्या जास्तीत जास्त शेअर करा किंवा आपल्या व्हिडिओला लाईक करा. आणि तुम्हाला जो कोणताही प्रश्न असेल तुमच्या मनात सापाबद्दल तर ते तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता, जेणेकरून मी तुम्हाला त्याची माहिती देईन व्यवस्थित. तर बघू शकता हा जो साप आहे कमीत कमी आता 3 ते 3.5 फुटाचा आहे. मित्रांनो, ह्या सापापासून जेवढं तुम्ही लांब राहता येईल तुम्हाला तेवढं लांब राहा आणि जेव्हा पण हा साप तुम्हाला दिसेल तेव्हा तुम्ही जवळच्या सर्पमित्राला बोलवून त्याला रेस्क्यू करा सांगा.